Hello students, so last lecture मध्ये आपण अदर सर्व्हिसेस हा पार्ट कव्हर केला होता. नाउ कम ऑन पेज नंबर 4.68 ज्याच्यावरती परफॉर्मन्स बाय आरटीसीची 28 नंबरची एंट्री आहे. तिथपासून आपण स्टार्ट करणार आहोत. सो एंट्री 78, आता हे एंट्री 78 म्हणजे नोटिफिकेशन मधली एंट्री नंबर 78. सर्व्हिसेस बाय अन आर्टिस्ट बाय वे ऑफ परफॉर्मन्स इन अ फोक और क्लासिकल आर्ट फॉर्म्स ऑफ म्युझिक और डान्स और थिएटर if the consideration charged for such performance is not more than 1,50,000 are exempt from GST. The activities by performing artists in folk or classical art forms of music, dance or theatre are exempt if the consideration does not exceed rupees 1,50,000. However, if such consideration from such activities exceed rupees 1,50,000, then the entire consideration is subject to GST. Further, all other activities by an artist in the other art forms, that is Western music or dance or modern theatres, performance of actors in films or television serials would be taxable. Similarly, activities of artists still art forms, for example painting, sculpture making, are taxable. However, the exemption shall not apply to the services provided by such artist as a brand ambassador. Brand ambassador means a person engaged for promotion or marketing of a brand of goods, services, property or actionable claim, event or endorsement of name including a trade name, logo or housemark of any person. आता मुळात आर्टिस्टच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ती मुळात इम्पॉर्टंट मार्क करून घ्या, बिकॉज ही एक्झाम मध्ये मोस्टली विचारली जाणारी एंट्री आहे. ओके, सो परफॉर्मन्स बाय आर्टिस्ट मध्ये काय काय कव्हर होतं, तर जे आर्टिस्ट लोक परफॉर्म करतात त्यापैकी जर फोक किंवा क्लासिकल आर्ट फॉर्म कसला असला पाहिजे, तोही म्युझिक, डान्स किंवा थिएटर याचा असला पाहिजे आणि कन्सिडरेशन जे आहे ते 1,50,000 पेक्षा कमी असलं पाहिजे आणि तो आर्टिस्ट पुन्हा त्या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर असता कामा नये. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता ताज टी किंवा टाटा टी साठी झाकीर हुसेन समजा ब्रँड अँबॅसेडर आहेत, सो त्यांनी मग तबला वाजवण्याची सर्व्हिस दिली एखाद्या इव्हेंटसाठी आणि ते त्याच गुड्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. मग जरी कन्सिडरेशन 1,50,000 पेक्षा कमी घेतलं असलं, जरी ते फोक किंवा क्लासिकल आर्ट फॉर्म म्युझिकचा प्रकार असला, तरी सुद्धा ती सर्व्हिस टॅक्सेबल होईल. सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. काय, एकतर तो फोक किंवा क्लासिकल आर्ट फॉर्म असला पाहिजे. तो फोक किंवा क्लासिकल आर्ट फॉर्म कसला असला पाहिजे, म्युझिक, डान्स किंवा थिएटर या तीनच गोष्टींचा असला पाहिजे. कन्सिडरेशन 1,50,000 पेक्षा कमी असलं पाहिजे आणि तो आर्टिस्ट ब्रँड अँबॅसेडर असता कामा नये. या सगळ्या कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर आणि तरच एक्झाम्शन आहे. यातली एक जरी कंडिशन ओव्हरराईड झाली तरी सुद्धा एक्झाम्शन मिळणार नाही. आणि त्याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. सी, other art forms like western music or dance or modern theaters, performance of actors in films or television serials would be taxable. Then still art forms म्हणजे पेंटिंग, स्कल्पचर मेकिंग, जिथे लाईव्ह परफॉर्मन्स नसतो, स्टील फॉर्म असतो, सो तेही टॅक्सेबल आहेत. अगेन जर तुम्ही ब्रँड अँबॅसेडर झाला तरी सुद्धा ती सर्व्हिस जी आहे ती टॅक्सेबल होईल. सो या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला जेव्हा आर्टिस्ट साठी जर एक क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा कन्सिडर करावी लागेल. परत एकदा रिवाइज करूया. एकतर आर्टिस्ट जो परफॉर्मन्स देतोय तो एकतर क्लासिकल किंवा फोक आर्ट फॉर्मचा असला पाहिजे. कसल्या, तर म्युझिक, डान्स किंवा थिएटर यापैकी असला पाहिजे. कन्सिडरेशन 1,50,000 पेक्षा कमी असलं पाहिजे आणि तो आर्टिस्ट हा ब्रँड अँबॅसेडर असता कामा नये. त्या ब्रँड अँबॅसेडरची डेफिनेशन सांगितली, आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय की ब्रँड अँबॅसेडर हा गुड्सचा असू शकतो, सर्व्हिसचा असू शकतो, ऍक्शनेबल क्लेमचा असू शकतो, एखाद्या प्रॉपर्टीचा असू शकतो, एखाद्या ट्रेडमार्कचा असू शकतो किंवा एखाद्या इव्हेंटचाही असू शकतो. ठीक आहे, सो ब्रँड अँबॅसेडर तो कुठच्याही गोष्टीचा जरी असेल तरी सुद्धा त्याने जी दिलेली सर्व्हिस जी आहे ती टॅक्सेबल होईल. म्हणजेच समजा झाकीर हुसेन सर आहेत की जे म्युझिक फॉर्म परफॉर्म करणार आहेत, म्युझिक परफॉर्मन्स देणार आहेत, आणि त्याचं त्यांनी इनव्हॉइस त्यांना रेज करावं लागेल इफ द कन्सिडरेशन इज इन एक्सेस ऑफ रुपीज 1,50,000 आणि त्यांना त्यासाठी विथ जीएसटी समोरच्या रेसिपियंट कडून जीएसटी कलेक्ट करावं लागेल आणि जीएसटी रिटर्न फायलिंग पासून सगळे कंप्लायन्सेस कंप्लाय करावे लागतील. ओके, सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक आपल्याला लक्षात ठेवायच्या. ही एंट्री थोडी महत्वाची होती त्यामुळे आपण ती सुरुवातीला कव्हर केलेली आहे. एकदा परत वाचून घ्या. आय विल गिव्ह यू 1 मिनिट फॉर द सेम अँड देन वी विल मूव्ह टू द नेक्स्ट एंट्री.
Okay, so let's move to the next entry. Right to admission to various events. See, entry number 79, services by way of admission to a museum, national park, wildlife sanctuary, tiger reserve or zoo. Zoo म्हणजे काय? Zoo means an establishment, whether stationary or mobile, where the captive animals are kept for exhibition to the public, but does not include a circus or an establishment of a licensed dealer in captive animals. Okay, so zoo म्हणजे काय की ज्या ठिकाणी ॲनिमल्स जे आहेत ते त्यांना एक्झिबिशनसाठी प्लेस केलं जातं, एक्झिबिशनसाठी ठेवलं जातं. टायगर रिझर्व म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणजे वन्य अभयारण्य ज्याला म्हणतात, नॅशनल पार्क्स, म्युझियम्स. सो ह्यांना ऍडमिशन देण्याची जी सर्व्हिस आहे ती एक्झम्प्ट केलेली आहे. ओके, थोडक्यात हे जर तुम्ही समजा राणीचा बागमध्ये जात असतात तर त्या ठिकाणी जे तिकीट चार्जेस तुमच्याकडून रिसीव्ह केले जातील त्याच्यावरती जीएसटी लेव्ही केला जाणार नाही जर ते या कॅटेगरीमध्ये फिट होत असतील तर. ओके, तो 79 एंट्री आपण कव्हर केली आहे. नाऊ कम टू 79A, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ऍडमिशन टू अ प्रोटेक्टेड मॉन्युमेंट सो डिक्लेअर्ड अंडर द एन्शंट मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ऍक्ट 1958 और एनी ऑफ द स्टेट्स ऍक्ट फॉर द टाइम बिंग इन फोर्स. ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत की जी काय आपण म्हणतो की ऐतिहासिक जी स्थळं आहेत की जी प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्सच्या अंडर ऍक्टच्या अंडर कव्हर केलेली आहेत त्यांना जर ऍडमिशन दिली गेली असेल किंवा त्यांना जर का आपल्याला ऍक्सेस करण्यासाठी काही फीज चार्ज केल्या असतील तर त्याच्यावरती सुद्धा जीएसटी आकारला जाणार नाही. दॅट सर्व्हिसेस आर एक्झम्प्ट. से एखादा गड किल्ला असेल किंवा एखादा आता समजा आता प्रोटेक्टेड मॉन्युमेंट मध्ये आय थिंक ताजमहाल सुद्धा कव्हर होईल. सो ताजमहाल जाण्यासाठी तुम्ही जी एंट्री फी देता गव्हर्नमेंटला सो त्याच्यावरती जीएसटी आकारला जाणार नाही. Then services by way of right to admission to circus, dance or theatrical performance including drama or ballet. Then award function, concert, pageant, musical performance or any sporting event other than recognized sporting event. Recognized sporting event, planetarium, where consideration to for right to admission to the events or places as referred to in item A, B, C or D above is not more than 500 rupees. Okay. आता रिकॉग्नाइज स्पोर्टिंग इव्हेंट म्हणजे काय? ऑर्गनाइज बाय रिकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडी. रिकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडी म्हणजे काय तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, ते नॅशनल स्पोर्ट्स प्रमोशन ऑर्गनायझेशन, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, फेडरेशन ऑफ बॉडी. त्यांनी ह्या सगळ्या रिकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडी दिलेली आहे. ती आपल्या लास्ट लेक्चरला जेव्हा वन रिकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडी दुसऱ्या रिकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडीला सर्व्हिस देत असेल तर तीही सर्व्हिस एक्झाम सांगितलेली होती तेव्हा आपण हे बघितलं होतं. थोडक्यात त्यांना काय म्हणायचं आहे की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना जर तुम्हाला एंट्री दिली जाते आणि जर त्याचे तिकीट चार्जेस हे 500 रुपीज पेक्षा कमी आहेत तर त्या ठिकाणी ती सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट आहे. सो याची आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्ट तयार करूया. सो ह्या ठिकाणी जर आपल्याला एंट्री तिकीट चार्ज केलं गेलं तर ह्या सर्व्हिसेस एक्झम्प्टेड आहेत. आणि इथे सेकंड कॅटेगरी जी आहे ह्या ठिकाणी तिकीट प्राइस पर पर्सन जी आहे इफ इट इज लोअर दॅन ऑर इक्वल टू 500 देन एक्झम्प्टेड. ह्याच्यात काय काय कव्हर होतं तर सर्कस, डान्स, ड्रामा म्हणजे तुम्ही एखाद्या नाटकाला जाणार असाल, एखाद्या डान्स फंक्शनला जाणार असाल. देन अवॉर्ड फंक्शन, झी अवॉर्ड्स असतील किंवा फिल्मफेअर अवॉर्ड्स असतील त्यासाठी जे काही तिकीट चार्जेस घेतले जातात. देन कॉन्सर्ट्स, देन स्पोर्टिंग इव्हेंट,
प्लॅनेटोरियम. सो प्लॅनेटोरियम तुम्हाला माहिती असेल तर आपल्याकडे जवाहरलाल नेहरू प्लॅनेटोरियम फेमस आहे मुंबईचं. सो ह्याला जर का तिकीट चार्जेस जे तुमचे आहेत आणि स्पोर्टिंग इव्हेंट, पण हा स्पोर्टिंग इव्हेंट काय म्हटलेला आहे त्यांनी, स्पोर्टिंग इव्हेंट अदर दॅन रेकॉग्नाइज स्पोर्टिंग इव्हेंट इथे म्हटले आणि परत खालती रेकॉग्नाइज स्पोर्टिंग इव्हेंट पण कव्हर केलाय. सो ते दोन्ही गोष्टी कव्हर करतात, त्यामुळे नुसतं स्पोर्टिंग इव्हेंट तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालणार. सो एक चार्ट लक्षात ठेवा. आय थिंक एवढा सफिशियंट होईल त्या एंट्रीसाठी. ओके, येस. So let's move forward. Page number 4.71. Services by an unincorporated body or non-profit entity. ही दोन एंट्रीज आहेत 77 आणि 77A. We will read first आणि मग त्याचं अनालिसिस आपण समजून घेऊ. Service by an unincorporated body or non-profit entity registered under any law for the time being in force to its own members by way of reimbursement of charges or share of contribution as a trade union for the provision of carrying out any activity which is exempt from the levy of goods and services tax or up to an amount of rupees 7,500 per month per member for sourcing of goods or services from a third person for the common use of its members in a housing society or residential complex. Entry 77A. Services provided by an unincorporated body or a non-profit entity registered under any law for the time being in force, engaged in activities relating to the welfare of industrial or agricultural labor or farmers, or promotion of trade, commerce, industry, agriculture, art, science, literature, culture, sports, education, social welfare, charitable activities, and protection of environment to its own members against consideration in the form of membership fee up to an amount of rupees 1,000 per member per year. ओके, आता याचं एक्सप्लेनेशन काय आहे, तर ज्या अनइनकॉर्पोरेटेड बॉडीज आहेत, असोसिएशन्स आहेत, ओके, सो त्या कुठच्याही लॉ खाली रजिस्टर्ड असतील, तर काही त्यातल्या सेंट्रल लॉज खाली रजिस्टर्ड असतील, तर काही मे बी स्टेट लॉजच्या अंडर रजिस्टर्ड असतील. सो रजिस्टर्ड अंडर एनी लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्स, त्या वेळी अस्तित्वात असलेल्या कुठच्याही कायद्याखाली जर त्या रजिस्टर्ड असतील तरी त्या या एंट्रीमध्ये कव्हर होतील. सो त्या जर का त्यांच्या मेंबर्सना ज्या सर्व्हिसेस देत आहेत त्या सर्व्हिसेस एक्झम्प्ट केलेल्या आहेत. कुठच्या तर ट्रेड युनियनने काय सर्व्हिस दिली असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. ओके, व्यापाऱ्यांच्या युनियन्स असतात, सो त्या ट्रेड युनियनने जर सर्व्हिस दिली असेल तर ती एक्झम्प्ट आहे. देन कॅरिंग आउट ऍक्टिव्हिटी विच इज एक्झम्प्ट फ्रॉम लेव्ही ऑफ जीएसटी. सो तुम्ही अशी काहीतरी ऍक्टिव्हिटी करणार आहात की जी ऍक्टिव्हिटी ऍक्च्युअली एक्झम्प्ट आहे आणि त्यासाठी तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करण्याची सर्व्हिस तुमच्या मेंबर्सना देताय, सो तीही सर्व्हिस एक्झम्प्ट केलेली आहे. अँड थर्ड थिंग, जर तुम्ही 7,500 पर मंथ पर मेंबर रिसीव्ह करत असलात ऍज अ रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स हाऊसिंग सोसायटी, तुमच्यापैकी जर कोणी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स मध्ये किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असला तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडून मेंटेनन्स चार्जेस रिकव्हर केले जातात किंवा त्याला काहीतरी आणखी इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणा किंवा आणखी काही म्हणा. सो हे जे चार्जेस ती सोसायटी कलेक्ट करते आणि ती ऑन बिहाफ ऑफ द रेसिडेंट्स पे करते. सो ही एक प्रकारची सर्व्हिसेस दिलेली आहे त्या रेसिडेंट्सना. सो पर मेंबर पर मंथ हे जे मेंटेनन्स चार्जेस सोसायटी रिकव्हर करते हे जर 7,500 पेक्षा कमी असतील तरच मुळात ती सर्व्हिस एक्झम्प्ट होईल. जर पर मंथ 9,000 रुपीज अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस पर मंथ मेंटेनन्स चार्जेस जर सोसायटी रिकव्हर करत असेल देन त्याच्यावरती त्यांना जीएसटी चार्ज करून द्यायला हवा. सिमिलरली ज्या सेकंड एंट्रीमध्ये 77A मध्ये ज्या सांगितलेल्या आहेत की ज्या अशा ऍग्रिकल्चरल किंवा कॉमर्स किंवा इंडस्ट्री याच्या प्रमोशनसाठी ज्या असोसिएशन्स फॉर्म केलेले आहेत तर त्या जर मेंबरशिप फी ज्या रिकव्हर करत असतील त्यांच्या मेंबर्स कडून ती जर पर मेंबर फी पर इयर 1,000 रुपीज पेक्षा कमी असेल तर त्याच्यावरती जीएसटी ऍप्लिकेबल होणार नाही, अदरवाईज त्याच्यावरती जीएसटी ऍप्लिकेबल होईल. सो लक्षात काय ठेवायचं, तर जे इंडस्ट्री कॉमर्स प्रमोशन या वेलफेअर साठी जर काही कुठची असोसिएशन काम करत असेल, कुठची अनकॉर्पोरेटेड एंटिटी काम करत असेल तर पर मेंबर पर इयर जर 1,000 रुपीज पेक्षा कमी मेंबरशिप असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. जर का कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असेल तर जर ते मेंटेनन्स चार्जेस किंवा जे चार्जेस रिकव्हर करत आहेत हे 7,500 रुपीज पर मंथ पर मेंबर जर कमी असतील तर तुम्हाला एक्झम्पशन अवेलेबल आहे, तर त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करण्याची गरज नाही. हे एक्सप्लेनेशन तुम्ही एकदा वाचून घ्या शांतपणे. ओके, आता ह्याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट काय आहे तर इथे हायलाइट करून घ्या, इथे स्टार करून घ्या. स्टॅच्युटरी ड्यूज
such as property tax, electricity charges forming part of the monthly maintenance bill raised by society on its members would be excluded while computing the aforesaid monthly limit of 7,500. So ही 7,500 ची लिमिट जी आहे याच्यामधून इलेक्ट्रिसिटी चार्जेस, प्रॉपर्टी टॅक्स हे जे स्टॅच्युटरी ड्यूज असतात की जे मेंबर्सच्या वतीने पे केले जातात ते एक्सक्लूड करायचे आहेत. सो हे एक्सेप्शनल गोष्ट आहे किंवा ही महत्वाची गोष्ट आहे, ह्याला कुठेतरी हायलाइट करून घ्या. ओके, सो हा पार्ट तुम्ही रीड आउट करा. आता आपण त्याचा कोअर पार्ट जो आहे, क्रक्स जो आहे तो बघितलेला आहे. एंट्रीचा इम्पॉर्टन्स आहे. सो आपण या दोन एंट्रीज कव्हर केल्या आहेत. त्याच्यानंतर राईट टू ऍडमिशन मधला पण चार्टच प्रिपेअर केला आहे. सो या तिन्ही एंट्रीज आपण या चार्ट मध्ये कव्हर केल्या आहेत. आणि परफॉर्मन्स बाय आर्टिस्ट ही जी एंट्री याला स्टार करून ठेवा, डबल स्टार करून ठेवा. ही एक्झाम मध्ये विचारली जाण्याची शक्यता जास्त आहे. ओके, देन ही स्किल डेव्हलपमेंटच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत ह्या तुम्ही रीड आउट करायच्या आहेत. ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड कोणामार्फत केल्या जातात, तर ह्या ज्या गव्हर्नमेंटच्याच कॉर्पोरेशन्स आहेत, गव्हर्नमेंटच्याच संस्था आहेत, त्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, सो त्या सर्व्हिसेस त्यांनी एक्झाम्प्ट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनालिसिसचा काहीही पार्ट नाहीये. सी त्यांनी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, सेक्टर स्किल अप्रूव्ड बाय नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ह्या ज्या सर्व्हिसेस जातात इन रिलेशन टू नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे त्या असोसिएशन किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या प्रोग्राम्स ऑर्गनाइज करतात, त्याच्यामार्फत जे काही स्किल डेव्हलपमेंटच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, त्यासाठी ज्या काही फीज रिकव्हर करतात त्या एक्झाम्प्ट आहेत. सेकंड थिंग, सर्व्हिसेस ऑफ असेसिंग बॉडीज एम्पॅनल्ड सेंट्रली बाय द डायरेक्टरेट ऑफ Directorate General of Training, Ministry of Skill Development and Entrepreneurship by way of assessments under skill development. सो या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंडर ज्या असेसमेंट टेस्ट घेणार आहेत, सो त्यासाठी ती सर्व्हिस सुद्धा त्यांनी एक्झाम केलेली आहे. आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय ट्रेनिंग प्रोव्हायडर्स, त्याच्यामध्ये काय म्हटलंय की दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, त्याच्या अंडर ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या असतील व्होकेशनल स्किल डेव्हलपमेंटच्या, ह्या सर्व्हिसेस एक्झाम्प्ट आहेत. सो या तीन एंट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये अनालिसिसचा पार्ट नाहीये, ह्या तुम्ही रीड आउट करून ठेवायच्या. ओके, yes, in next lecture we will cover the latter part in exemption notification.